नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण अध्याय 19. या अध्यायामध्ये काल आपण पाहिलं की प्रल्हादाने केलेली भगवंताची स्तुती आहे आणि सुदर्शन चक्र वगैरे जे भगवंताने त्याच्या सुरक्षेसाठी पाठवलं त्याची कथा आहे. पराशर ऋषी म्हणाले, हिरण्यकश्यपूचे जे काही आधीचे जी कृत्य होती आणि ती कृत्या जी पुरोहितांनी तयार केली होती ते सगळे विफल झाले. ते बघून त्यांनी प्रल्हादाला बोलवलं आणि विचारलं की हे कशामुळे होतं आहे. हे प्रल्हाद, एवढा प्रभावशाली का आहेस तू? तुझे हे जे काही चालू आहे त्याच्यामध्ये तुला काही मंत्रबिंत्र येतात की काय? तेव्हा का हे सगळं स्वाभाविक आहे? पराशर म्हणतात, वडिलांनी असं विचारल्यावर दैत्यकुमार प्रल्हाद म्हणाला. आधी त्यांनी त्याला प्रणाम केला. मग त्यांनी सांगितलं की बाबा, याच्यामध्ये माझा प्रभाव जो आहे तो मंत्र वगैरे यांनी नाही निर्माण झालेला, तो स्वाभाविक आहे. ज्याच्या ज्याच्या हृदयामध्ये श्री अच्युत भगवंताचा निवास असतो त्याच्यासाठी ही सामान्य गोष्ट आहे. जो मनुष्य आपल्यासारखाच दुसऱ्याबद्दल विचार करतो, त्याचं कधी वाईट चिंतत नाही, काहीही कारण नसताना त्याचं काही वाईट होत नाही. मग जो मनुष्य मन, वचन किंवा कर्म यांनी दुसऱ्याला त्रास देतो तर त्या त्रासामुळे त्याला ते बीज निर्माण होतं, परपीडा रूप, आणि ते परत त्याच्याकडे येतं आणि त्याचं फळ त्याला मिळतं. आपल्यासह सर्व प्राण्यांच्यामध्ये श्री केशवाचा निवास आहे असं समजून जो कोणाचंही वाईट करत नाही किंवा इच्छित पण नाही, त्याच्यासाठी हे काय विशेष आहे का? सगळीकडे शुभचित्त असल्यामुळे मला शारीरिक, मानसिक, दैविक, भौतिक कसलंही दुःख होत नाही. ते कसं होईल बरं? आणि भगवंताला सर्वभूतमय असं मी समजतो आणि अशा समजणाऱ्याला, अशा विद्वानाला कुठल्याही प्राणीमात्रांच्याबद्दल प्रेमच निर्माण होतं, किंबहुना त्यांच्यावरती प्रेम करायला पाहिजे. मग पराशर ऋषी म्हणाले की हा जो आहे दैत्यराज, तो बसला होता उमऱ्यावर आणि त्यांनी म्हटलं की काय, त्याला राग आला खूप प्रल्हादाचं उत्तर ऐकून. मग त्यांनी त्या अनुचरांना बोलवलं. ते म्हणाले की हा फार दुरात्मा आहे. याला उंचचा उंच जो महाल आहे ना आपला, 100 योजन, त्या महालावरनं फेकून द्या, म्हणजे तो पर्वतावरती पडेल आणि त्याचे तुकडे तुकडे होतील. तेव्हा त्या दैत्याने त्याप्रमाणे केलं, त्याला महालातून फेकून दिलं वरनं. पण हृदयामध्ये श्रीहरीचं त्याचं चिंतन चालू होतं, त्यामुळे त्याला काही ते जाणवलं नाही. आणि भगवंताचा जो परमभक्त प्रल्हाद, तो पडता पडता जगद्धात्री पृथ्वीच आली आणि तिने त्याला सहजपणाने झेललं. त्याला काहीही होऊ दिलं नाही, कुठेही त्याची हाडं विडं काही मोडली नाहीत, त्याला काही लागलं नाही. मग यांनी प्रल्हादाच्या वडिलांनी काय केलं, म्हणजे हिरण्यकश्यपूनी, की शंभरासुराला बोलवलं. शंभरासूर हा अतिशय मायावी होता. त्याला त्यांनी सांगितलं की हा दुर्बुद्धी बालक आहे आणि कशानेही हा मारला जात नाही, त्याला काहीही होत नाही. तेव्हा तू तुझी माया टाक त्याच्यावरती आणि बघ तुला काही करता येते का ते. तर तो शंभरासूर अगदी गर्वाने बोलला की हे दैत्येंद्र, ह्या बालकाला मी आत्ताच्या आत्ता मारून टाकतो, बघा तरी कर माझं मायेचं बळ काय येते. असं म्हणून त्यांनी त्याच्यावरती खूप 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 प्रकारच्या वेगवेगळ्या मायांचा त्यांनी त्याच्यावरती उपयोग करायला सुरुवात केली. पराशर ऋषी म्हणतात, हे मैत्रेया, शंभरासुराच्या बद्दलसुद्धा प्रल्हादाच्या मनामध्ये अतिशय एकही वाईट विचार आला नाही आणि तो त्याच्याबद्दल चांगलाच विचार करत होता. आणि त्याच्या मनामध्ये मधुसूदन सतत राहत असल्यामुळे, त्याचं स्मरण करत असल्यामुळे भगवंतानी काय केलं की त्याच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र त्याच्याकडे पाठवलं आणि त्या सुदर्शन चक्राने त्याच्या ज्या काही वेगवेगळ्या माया होत्या त्याला एक एक करून मारून टाकलं, नष्ट करून टाकलं. मग दैत्यराज म्हणाला
की वायूला त्याने पाठवलं. वायू सगळ्यांना सुकवतो ना. मग वायूला सांगितलं की जा त्याच्या शरीरामध्ये शिर आणि त्याचं सगळं शरीर सुकून टाक. आता हे सगळे त्याच्या अधीन होते ना, त्यामुळे वायू म्हणाला ठीक आहे, जशी आपली आज्ञा. मग तोही गेला त्याच्या शरीरामध्ये. पण शरीरस्थ भगवंत जो होता त्याने त्या वायूला पिऊन टाकलं. उलट वायूच क्षीण झाला. मग तो वाऱ्याचाही काही उपयोग झाला नाही, म्हणजे महावाताचा, मायेचाही काही उपयोग झाला नाही. मग प्रल्हादाला त्यांनी गुरूंच्याकडे पाठवून दिलं, शुक्राचार्यांच्याकडे. मग शुक्राचार्यांनी त्याला राज्यफलदायिनी राजनीती शिकवली आणि बाकीची सगळी शास्त्र वगैरे सगळं शिकवलं. आणि मग तो निपुण झाला आहे असं बघून त्याने त्याला आपल्या वडिलांकडे पाठवलं आणि त्याला सांगितलं हिरण्यकश्यपूला की प्रल्हादाचं सगळं शिक्षण व्यवस्थित झालेलं आहे. मग ते म्हणाले की मी याला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेलं आहे आणि प्रल्हादाला ते सगळं चांगलं समजलेलं आहे. मग हिरण्यकश्यपू म्हणाला, हे प्रल्हादा, राजाने मित्रांच्याबरोबर कसं वागलं पाहिजे, शत्रूंच्याबरोबर कसं वागलं पाहिजे आणि दोन्ही पक्षांचं जो मध्यस्थ आहे त्या मध्यस्थाचं आचरण कसं पाहिजे. त्यानंतर मंत्री, अमात्य, बाहेरचे आणि आतले सेवक, गुप्तचर, नगरवासी, ज्यांना त्यांनी दास बनवलेलं आहे जिंकून, त्यांना आणि इतर सर्व लोकांच्या प्रती राजाचा व्यवहार कसा पाहिजे. हे प्रल्हाद, मला हे सगळं व्यवस्थित सांग आणि कुठलं कार्य करावं, कुठलं करू नये, ह्याचं काय विधान आहे ते सांग. नंतर दुर्ग, जंगलामध्ये राहणारे आदिवासी यांना कशा प्रकारे वशीभूत करायला पाहिजे, गुप्त शत्रूंचे काटे कसे काढले पाहिजेत, हे सगळं जे तुला गुरूंनी शिकवलेलं आहे तर ते सगळं तू मला सांग. आणि तुझ्या मनामध्ये काय काय आहे, तुला काय काय समजलं आहे ते ऐकायला मी उत्सुक आहे. तेव्हा पराशर ऋषी सांगतात की अतिशय विनम्रतेने प्रल्हादाने वडिलांना नमस्कार केला आणि हात जोडून त्यांना म्हणाला, अहो बाबा, याच्यामध्ये काही शंका नाही की गुरुजींनी, आचार्यांनी मला सगळ्या या विषयांची व्यवस्थित माहिती दिली आहे, शिक्षण दिलेलं आहे आणि मला ते सगळं समजलं पण आहे. पण माझा स्वतःचा असा विचार आहे की ह्या जे काही त्यांनी शिकवलेले आहेत वेगवेगळ्या नीती, ते काही तेवढ्या चांगल्या नाही आहेत. साम, दाम, दंड, भेद हे जे उपाय दिलेत मित्रांच्यासाठी वगैरे वगैरे, तर ते विचार म्हणजे आपण रागू नका, पण मला असं वाटतं की मला कोणी शत्रुमित्र दिसतच नाही आहेत आणि हे महाभाऊ जर काही साध्यच नाही आहे तर मला ह्या साधनांचं काय करायचं आहे. धन्यवाद.